तर विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे। सकाळी 11:30 वाजता ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य देखील सेनेत प्रवेश करणार आहेत। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आपल्यासोबत स्वतः विलास शिंदे आहेत। अण्णा, मोठं शक्ती प्रदर्शन आपण आज करतायत, आज आपला प्रवेश आहे, काय सांगाल? या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही। हे 30 वर्ष केलेलं प्रामाणिक काम आणि निष्ठा असलेला हा शिवसैनिक आहे, शिवसेनेवरती, बाळासाहेबांच्या विचारावरती। परंतु मागील काळामध्ये जर आपण बघितलं तर वेळोवेळी ह्या निष्ठावान शिवसैनिकांचा अवमान त्या ठिकाणी झालेला आहे। त्यांना कुठंतरी डावलण्याचं काम वेळोवेळी झालेलं आहे। नाही तर आम्ही कधीच असं शक्ती प्रदर्शन करून जर उमेदवारी मिळवायचं असतं तर कधीच केलं असतं। परंतु आम्ही निष्ठावान आहोत आणि निष्ठावान राहणार। आणि म्हणून जर आपण बघितलं, विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका असेल, महापौरच्या उमेदवार असेल, नेहमीच आम्हाला टाळलेलं ना, नेहमीच आमचा अवमान झालेला आहे। परंतु त्या ठिकाणी कुठंतरी आम्ही शिवसेनेशी आणि बाळासाहेबांची विचारशी म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही आमच्या पक्षात जातोय, शिवसेनेत जातोय। जिथं आमच्या विचारांचा, जिथं आमच्या कामाचं मूल्यमापन होईल त्या ठिकाणी आम्ही सन्मान मिळेल त्या ठिकाणी आम्ही जातोय, म्हणजे तो आमचा शिवसेना आहे। अण्णा, तुम्ही नाराजी व्यक्त करतायत, तुम्ही निष्ठावंतांना डावलं गेल्याचं म्हणतायत, नेमकं आपली नाराजी कुणावरती आहे? जर आपण बघितलं असेल तर मी 2009, 2014, 2019, 2024 प्रत्येक वेळेस आम्ही विधानसभेचे आम्ही कॅपेबल उमेदवार आहोत। आम्हाला नेहमी टाळलेलं आहे। आणि त्याही नंतर महापालिकेमध्ये 4 नगरसेवक निवडणारा माझा एकमेव प्रभाग आहे। त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला महापौरची उमेदवार आम्ही मागितली, ती सुद्धा आम्हाला दिली नाही। त्यानंतर आम्ही अनेक जरी दिले नाही तर आम्ही नाराज नाही झालो, आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक काम करत राहिलो। परंतु मागच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही फेरबदल झाले संघटनेमध्ये, त्यामध्ये मला जिल्हा प्रमुख होणं अपेक्षित होतं, कारण मी महानगर प्रमुख म्हणून काम केलं आहे। आणि प्रत्येकाला वाटतं का आपलं प्रमोशन होईल, परंतु माझ्यापेक्षा ज्युनियर माणसाला त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख करण्यात आलं। हा माझा अवमान नाही, हा माझा अपमान आहे, माझ्यासारखा अनेक शिवसैनिकांचा अपमान आहे। आणि मग त्याच्यात ज्या माणसाला लोकसभेची माहिती नाही, लोकसभेचा विस्तार माहीत नाही, गावं माहीत नाही, नावं माहीत नाही, त्याच्या हाताखाली काम करणं म्हणजे शिवसेना पक्षाला फसवणे। आणि त्या ठिकाणी जर असं होत असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार हे राहू शकत नाही। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेब करताय। आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ठरवलंय, हे बघा 1200-1500 गाड्या आहे, ही सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळीकडे, कारण ह्या जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून हा जिल्हा पुन्हा एकदा आम्हाला भगवामय करायचा आहे। बाळासाहेबांच्या विचाराचा आम्हाला जिल्हा करायचा आहे, तो आहे। आणि येणाऱ्या काळात ते काम करू, असे अनेक प्रवेश भविष्यामध्ये होत राहतील। आता आपल्या सोबत कोण कोण आहे? माझ्यासोबत आता 8 नगरसेवक आहेत, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत।